Hello students, we are going toward the next topic. आपल्याला पुढच्या टॉपिक कडे जायचंय. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिले मोमेंटम म्हणजे काय, इम्पल्स म्हणजे काय, इम्पल्सिव्ह फोर्स म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण पाहिलं वर्क, पॉवर आणि एनर्जी. जे डेफिशिएंट पाहिले, त्याचे फॉर्म्युले पाहिले आणि त्याचं युनिट पाहिलेले आपण. या लेक्चरला आपल्याला त्या टॉपिकवर आधारित न्यूमेरिकल्स पाहिजेत. प्रॉब्लेम्स कसे येतात, 2-2 मार्काला छोटे छोटे न्यूमेरिकल्स असतात, सिंपल न्यूमेरिकल असतात. आपण ऑब्जेक्टिव्हचा पेपर तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की सर मला न्यूमेरिकल जमत नाही. तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही ते न्यूमेरिकल व्यवस्थितपणे वाचलं पाहिजे. मॅथ मध्ये जसं न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्ही ते न्यूमेरिकल काय दिलेलं आहे ते व्यवस्थित रीड केलं की आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा किंवा काय व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे हे आपल्याला कळतं. चला तर मित्रांनो जाऊया आपण न्यूमेरिकल कडे. तर आपल्याला एक न्यूमेरिकल दिलेले आहे पहा, पीपीटी मध्ये तुम्हाला दिसतंय. क्रिकेट बॉल ऑफ मास 20 किलोग्राम. एक बॉल दिलेला आहे, त्याचा मास 20 किलोग्राम दिलेला आहे. इज मूव्हिंग विथ वेलोसिटी 1.2 मीटर पर सेकंड. फाइंड द इम्पल्स. तत्पूर्वी अजून एक न्यूमेरिकल आहे ते पाहूया आपण, नंतर त्याच्याकडे जाऊया. हे न्यूमेरिकल घेऊया. What will be the momentum of stone having mass of 10 kg when it is thrown with a velocity of 2 meter per second? आपण अगोदर मोमेंटम पाहूया, नंतर इम्पल्स वरचं न्यूमेरिकल आहे ते पाहूया. तर आपल्याला मोमेंटम काढायचा आहे. आपल्याला मोमेंटमचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय काढायचं आपल्याला या ठिकाणी? मोमेंटम. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. म्हणजे आपल्याला काय काय दिलेलं पाहिजे? मास दिलेलं पाहिजे. दिलेलं आहे का? हो दिलेलं आहे. गिवन मास इज इक्वल टू 10 केजी. याचा मास किलोग्राम मध्ये दिलेलं आहे त्यामुळे टेन्शन नाहीये. आपल्याला ग्रॅम मध्ये असेल तर किलोग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागतं. जर ग्रॅम मध्ये दिलेला असेल मास तर किलोग्राम मध्ये कन्वर्ट करताना 10⁻³ ने काय करायचं? त्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, 10⁻³ इथं मात्र ऑलरेडी तुम्हाला ते दिलेलं आहे किलोग्राम मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला इथं कन्वर्जन करण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला वेलोसिटी दिलेली आहे 2 मीटर पर सेकंद. वेलोसिटी दिलेली आहे पहा किती आहे? 2 मीटर पर सेकंद. इट इज गिवन. Therefore all the values are given. There is no need of the conversion. कन्वर्जन करण्याची गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली तरी या ठिकाणी फॉर्म्युला मध्ये चालणार आहे. मोमेंटम इज इक्वल टू पी इज इक्वल टू मास इनटू वेलोसिटी. बरोबर आहे. पी इज इक्वल टू m मल्टिप्लाय बाय v. व्हॉट इज m? m इज अ मास. किती दिलेलं आपल्याला मास? तर मास दिलेलं पहा 10 केजी. तर सॉल्व्ह केलेले मी पुन्हा एकदा सॉल्व्ह करून दाखवतोय. आणि आपल्याला वेलोसिटी दिली 2 आणि मल्टिप्लिकेशन केलं 20 पण करता येईल आपल्याला. 10 मल्टिप्लाय बाय 20 सॉरी 2 इट इज इक्वल टू 20. आणि युनिट काय आहे? किलोग्राम. किलोग्राम मीटर पर सेकंद. ओके, तर 20 किलोग्राम मीटर पर सेकंद हे त्याचं आन्सर आले. 2 मार्काला न्यूमेरिकल एकदम सिंपल न्यूमेरिकल विचारलं जात आहे. तुम्ही सॉल्व्ह करायला घेतलं की 2 मिनिटाचा तुम्हाला कालावधी असतो एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला किंवा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. कारण आपल्याला 40 क्वेश्चन आहेत, 1 तासाचा वेळ आहे. आता जर कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जर ऑनलाईन पेपर जर झाला एमएसबीटी थ्रू तर त्या ठिकाणी 40 क्वेश्चन असणार आहे. त्याच्यापैकी तुम्हाला 30 क्वेश्चन हे कंपल्सरी आहेत, 10 क्वेश्चन तुम्हाला ऑप्शनला दिलेले असतात. म्हणजे सरासरी तुम्ही 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा म्हणजे 1.5 मिनिटाचा कालावधी एका क्वेश्चनला असणार आहे. आणि न्यूमेरिकल एकदम सिंपल असतात. आपल्याला न्यूमेरिकल वाचलं मोमेंटम म्हटलं का तुमच्या डोक्यावर प्रकाश पडला पाहिजे की मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मास दिलेलं पाहिजे. मास दिलेला आहे का इथं? हो दिलेला आहे. मास इज इक्वल टू 10 दिलेले आहे पहा इथं. आणि आपल्याला वेलोसिटी दिलेली आहे 2. आन्सर जर आपण कॅल्क्युलेट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर आपल्याला आन्सर मिळतंय 20 किलोग्राम मीटर पर सेकंद. किंवा तुम्ही दुसरं पण युनिट वापरू शकताय, न्यूटन सेकंद. तर इन दिस वे there is value of the mass and velocity is given. मास आणि वेलोसिटी आपल्याला दिलेली आहे. पुन्हा एकदा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. न्यूमेरिकल घेण्याचा उद्देश असाच आहे की त्या निमित्ताने थेअरीचा पार्ट तुमचा पुन्हा रिपीट होतोय. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जाऊया पुढच्या न्यूमेरिकल कडे. बघा न्यूमेरिकल तुम्हाला
पुन्हा एकदा रिपीट करतोय. क्रिकेट बॉल ऑफ मास 20 किलोग्रॅम. क्रिकेट बॉलचं मास दिलेलं आहे आपल्याला 20 किलोग्रॅम, मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी 1.2 मीटर पर सेकंड. फाइंड द इम्पल्स. काय कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो तुम्हाला? इम्पल्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. काय कॅल्क्युलेट करायचंय? इम्पल्स कॅल्क्युलेट करायचंय. आता इम्पल्स म्हणजे काय? इम्पल्स इज द चेंज इन द मोमेंटम. आता मोमेंटम मध्ये बदल होत असेल तर त्याला इम्पल्स असं म्हटलं जातं. काय डेफिनेशन मोमेंटमची? सॉरी, इम्पल्सची. इम्पल्स इज द change in momentum. The change in momentum. थेरीचा पार्ट पण पुन्हा मी थोडासा रिपीट करतोय. Impulse is the change in momentum. आता आपल्याला इथं मोमेंटम काढायचं, मगाच्या न्यूमेरिकल मध्ये आपण काढला होता. आता इथे इम्पल्स काढायचा आहे. तर इम्पल्स काढत असताना तुम्हाला काय काय व्हॅल्यू गिवन आहे? तर मास दिलेला आहे. मास दिलेला आहे 20 kg आणि व्हेलॉसिटी दिलेली आहे आपल्याला 1.2 मीटर पर सेकंद. आता तुम्ही क्रिकेट मध्ये तुम्ही जर हे पाहिलं की बॉल तो मास मला 20 केजी, 20 केजीचा बॉल असेल का? नाही, कदाचित 2 केजी 20 केजी तर म्हटलेलं आहे. इट्स ओके, तुम्ही 2 केजी घेतला तरी चालेल. न्यूमेरिकल सॉल्व करताना व्हॅल्यू काय दिलेले आहे त्याच्याकडे आपण हे नाही करू. लक्ष द्या की त्या 20 केजी दिलेलं आहे आणि व्हेलॉसिटी आपल्याला दिली 1.2 मीटर पर सेकंद. जर या ठिकाणी फक्त 2 केजीचा बॉल असता, बरोबर, किंवा 0.2 केजीचा असता तर आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी चेंज झाल्या असत्या. इट्स ओके. तर आपल्याला मास दिलेला आहे 20 केजी, व्हेलॉसिटी दिलेली आहे 1.2 मीटर पर सेकंद. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे इम्पल्स. आता फायनल व्हेलॉसिटी काय, सॉरी, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे? 0 असणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे? 0. त्यामुळे आपण इम्पल्सचा फॉर्म्युला घेतला m into bracket v minus u. m किती आहे? 20. व्हेलॉसिटी दिली आहे आपल्याला 1.2 आणि इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे मित्रांनो? 0 आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट मध्ये पहा 1.2 minus 0, 1.2 राहील, बरोबर, आणि मल्टिप्लाय बाय 20. तर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतंय 2.4 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. किती मिळालं? 2.4 किलोग्रॅम मीटर पर सेकंद किंवा 2.4 न्यूटन सेकंद. हे सुद्धा युनिट आपल्याला वापरता येईल. 2.4 न्यूटन सेकंद. आलं का लक्षात? एकदम सिंपल न्यूमेरिकल असतात. जास्त वेळ काय आपला जात नाही, 2-2 मिनिटाचा वेळ त्या लागणार आहे. तर इम्पल्स म्हणजे काय? मास दिलेले आहे, व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे इम्पल्सचा फॉर्म्युला m into bracket v minus u. v ची व्हॅल्यू किती? 1.2 आणि इनिशियल व्हेलॉसिटी 0 असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केलं तर एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे. त्याकडे आपण जास्त वेळ वाया घालवणार नाही. आपण जाणार आहोत पुढच्या टॉपिककडे. तर आपल्याला आपण पाहिला न्यूटन सेकंड लॉ, F is equal to ma. त्याच्यावर आपल्याला काही न्यूमेरिकल पाहिजे. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत इम्पल्सिव्ह फोर्स वरती न्यूमेरिकल पाहूया. ठीक आहे, पुन्हा एकदा इम्पल्स एक न्यूमेरिकल पाहू आणि नंतर इम्पल्सिव्ह फोर्स न्यूमेरिकल पाहूया. आपल्याला एक न्यूमेरिकल दिलेलं आहे, वाचा सगळ्यांना. an object of mass 10 kg. किती मास दिलेलं आहे? 10 kg with a speed. स्पीड म्हणजे काय? व्हेलॉसिटी किती दिलेली आहे? 15 मीटर पर सेकंद. hits all, म्हणजे भिंतीवरती ती वस्तू आदळते and comes to the rest. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे मित्रांनो? फायनल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. कम टू रेस्ट. कम टू रेस्ट शब्दाचा अर्थ काय? फायनल व्हेलॉसिटी कम टू रेस्ट. स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हटलं तर इनिशियल व्हेलॉसिटी काय असते? 0. या ठिकाणी कम टू रेस्ट मध्ये फायनल व्हेलॉसिटी काय असणार आहे? 0. विदिन 0.3 सेकंद. टाइमिंग किती दिलेला आहे? 0.3 सेकंद. कॅल्क्युलेट इम्पल्स अँड इम्पल्सिव्ह फोर्स. काय करायचं आपल्याला? इम्पल्स आणि इम्पल्सिव्ह फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आता गिवन काय? मास 10 केजी दिले काय? 10 केजी दिसत आहे. त्याच्यानंतर स्पीड दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 15 मीटर पर सेकंद. फायनल व्हेलॉसिटी v इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे आणि टायमिंग दिलाय आपल्याला 0.03 सेकंद. करेक्ट? ओके. हियर फॉर्म्युला फॉर द इम्पल्स m into bracket v minus u. 10 मायनस v ची व्हॅल्यू किती? इनिशियल फायनल व्हेलॉसिटी 0 आहे इथं पहा. इनिशियल व्हेलॉसिटी 15 आणि आपण जर व्हॅल्यू पुट केल्या तर या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन मिळेल पहा 10 into ब्रॅकेट. आता 0 मायनस 15 काय राहील? मायनस 15 राहील या ठिकाणी आणि आपल्याला मिळेल मायनस 15 into 10 मायनस 150. आता इम्पल्स तुम्ही काय घ्याल? निगेटिव्ह येईल इथं, बरोबर. व्हॅल्यू काय आहे आपल्या या ठिकाणी? निगेटिव्ह व्हॅल्यू आलेली आहे, चालतंय. आणि आपण जर फक्त मॅग्निट्यूड जर याची घेतली
तर आपल्याला मिळेल 150 किलोग्रॅम मीटर पर सेकंद किंवा 150 न्यूटन सेकंद. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला युनिट, त्याच्यानुसार तुम्ही ऑब्जेक्टिव्ह चूज करा. तर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करत बसायचं नाहीये इथं, बरोबर आहे, कारण न्यूमेरिकल मध्ये आन्सर आलेलं असतं. आपण न्यूमेरिकल जर सॉल्व्ह करून पाहिलं ठीक आहे, तर आपल्याला टेंटेटिव्हली आन्सर लगेच लक्षात आलं पाहिजे. इथं 10 दिलाय, इथं 50 दिलाय म्हटलं तर आन्सर 150 असणार आहे. निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. तर जर इथं आन्सर मध्ये ऑप्शन ए समजा तुम्हाला दिला असेल -150 न्यूटन सेकंद, बरोबर आहे. ऑप्शन बी दिला असेल 150 किलोग्राम मीटर पर सेकंद, ऑप्शन सी असेल 150 न्यूटन सेकंद आणि ऑप्शन डी असेल ऑल ऑफ अबोव, तर तुम्हाला ऑप्शन काय करता येईल, ऑल ऑफ अबोव चूज करता येईल. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचं न्यूमेरिकल दिलेलं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं याच्यामध्ये, पुढचा पार्ट पहा, इम्पल्सिव्ह फोर्स कॅल्क्युलेट करायचा सांगितलं. पुन्हा इम्पल्सिव्ह फोर्स कडे. आता इम्पल्सिव्ह फोर्सचा फॉर्म्युला काय, इम्पल्स डिवाइडेड बाय, इम्पल्स किती आहे तुमचा 150, इम्पल्स किती आहे 150 डिवाइडेड बाय टाइम किती दिलाय, टाइम इथं पहा 0.03 सेकंद आहे का, हो. इथं व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला आन्सर मिळतं इम्पल्सिव्ह फोर्स 5000 न्यूटन, कारण फोर्स आहे आणि फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. कसं फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. इम्पल्सचं युनिट तर आपल्याला माहिती आहे जे न्यूटन सेकंद, आणि त्याला डिवाइडेड बाय सेकंद जर असेल, पहा याचं युनिट काय आहे, न्यूटन सेकंद. न्यूटन सेकंद डिवाइडेड बाय सेकंद, सेकंद काय कॅन्सल होईल, फक्त राहील न्यूटन. अशा पद्धतीने हा तुमचा इम्पल्सिव्ह फोर्स. समजलं का न्यूमेरिकल सगळ्यांना? एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, 2-2 मार्काला क्वेश्चन विचारले जातात. आता मित्रांनो आपण जाऊया न्यूटन सेकंड लॉवर आधारित जे काही न्यूमेरिकल आहे त्याच्याकडे. कारण हे जे न्यूमेरिकल आहे 2-2 मार्काचे आहेत आणि जर आपण व्यवस्थितपणे न्यूमेरिकल वाचलं तर समजायला काहीच अवघड नाहीये. हाऊ मच नेट फोर्स required to accelerate 1000 किलोग्राम कार at 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय काय दिलेलं आहे, कोण सांगेल मला, कोण सांगते बाळांनो? तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसलेले आहात. आपल्याला मास दिलेलं आहे, मास किती दिलेलं आहे 1000, बरोबर आहे, किलोग्राम दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऍक्सलरेशन दिलेलं आहे, ऍक्सलरेशन ए ची व्हॅल्यू किती आहे 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि फॉर्म्युला काय आपल्याला F इज इक्वल टू ma. टाका याच्यामध्ये व्हॅल्यू, गिवन तो व्हॅल्यू तुम्हाला आहे सगळ्या. F इज इक्वल टू ma तुम्ही व्हॅल्यू टाकल्या तर 1000 into 3 यू गेट 3000 न्यूटन. अवघड आहे का काही? 2 मार्काचे न्यूमेरिकल एकदम सिंपल आहे, घाबरायचं काहीच कारण नाही बिलकुल. त्याच्यानंतर पुढचं न्यूमेरिकल आहे कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी. काय सांगितलं आपल्याला, कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी ऑफ द कार ऑफ मास 500 kg moving with the velocity of 36 km per hour. फाइंड द कायनेटिक एनर्जी. आपल्याला काय करायचे, कायनेटिक एनर्जी फाइंड करायची, ठीक आहे. तर कॅल्क्युलेट काय करायचं, फाइंड द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी आपण फाइंड करणार आहोत. तर काय करायचं आपल्याला, टू फाइंड द कायनेटिक एनर्जी. कॅल्क्युलेट करायची काय आपल्याला, कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची. आता मास किती दिलेला आहे सांगा, कोण सांगते? मास दिलेलं आहे 500 kg दिलंय का इथं, आणि दिलेलं आहे. त्यानंतर व्हेलॉसिटी दिली आपल्याला 36 किलोमीटर पर आवर, पुढे 36 आहे का इथं, हो. तर पण आपल्याला किलोमीटर पर आवर चालत नाहीये, काय करावं लागेल आपल्याला, मीटर पर सेकंद मध्ये करायचं. कसं करणार आहे, आपण मागच्या लेक्चर मध्ये दाखवलेलं आहे. 36 मल्टिप्लाय बाय 1000 येते सगळं ना, 3600 भागायचं, बरोबर. 36 ला 36 केला, आपलं आन्सर आता आहे 10 मीटर पर सेकंद. ही काय झाली तुमची व्हेलॉसिटी. कॅल्क्युलेट करता येईल ना सगळ्यांना, बरोबर आहे. काही पण लिहू द्या, 72 लिहू द्या, 54 लिहू द्या, काही जे XYZ व्हॅल्यू दिली असेल, घाबरायचं बिलकुल काही कारण नाहीये. खूप शांततेने न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घ्या. आपल्याला मिळालं या ठिकाणी 10 मीटर पर सेकंद आहे का, 10 मीटर पर सेकंद, येस करेक्ट, 10 मीटर पर सेकंद आहे या ठिकाणी दिलेलं आहे, 10 मीटर पर सेकंद आले. तर व्हॅल्यू जर पुट केली आपण, तर कायनेटिक एनर्जी K इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे, बरोबर. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जर याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुट केला, तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी K इज इक्वल टू, आता तो therefore kinetic energy is equal to 1/2 mv square. m ची व्हॅल्यू किती आहे 500, तर पुरी 1 divided by 2 500 मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी किती दिलेली आहे 10 स्क्वेअर,
इन ब्रॅकेट स्क्वेअर. हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही कोणी करू शकता किंवा बाय सायंटिफिक कॅल्क्युलेटर करू शकताय, बरोबर आहे. तर या ठिकाणी 250 मल्टिप्लाय बाय 100 चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर किती असेल 100, बरोबर आहे. आणि 2 5 हा 0 0 आणि अजून 2 0 1 2 अशा पद्धतीने 25,000 हे तुमचं आन्सर येईल. कायनेटिक एनर्जी मिळेल 25,000 जूल. किंवा आपण त्याला किलो जूल मध्ये कन्वर्ट केलं तर हे 3 झिरो जे आहेत ना त्याला किलो मध्ये कन्वर्ट करता येईल 10⁻³ म्हणजे किलो, बरोबर आहे. 25 × 10⁻³ करता येईल आपल्याला. म्हणजे काय झाला 10⁻³ म्हणजे किलो म्हणजे 25 किलो जूल. चालतंय ना. कायनेटिक एनर्जी काय मिळेल आपल्याला 25 किलो जूल. दिस इज युअर आन्सर 25 किलो जूल. आला का अंडरस्टँड? यस. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे मित्रांनो, 2 मार्काचे आहेत. तुमच्याकडे जेव्हा तुम्ही परीक्षेला बसताय त्यावेळेस सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड असतं. त्यामुळे तुम्ही परीक्षेला जेव्हा ऑनलाईन प्रिपेअर करायला पेपर देताय त्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन बसा. नेक्स्ट आता पुढच्या न्यूमेरिकल कडे जाऊया आपण. पुढे न्यूमेरिकल दिलेले आहे. अ क्रेन पुल्स अप अ कार वेइंग 500 kg. एक 500 किलोग्रॅमची कार दिलेली आहे टू अ व्हर्टिकल हाईट ऑफ 2 मीटर. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय की न्यूमेरिकलचा व्हिडिओ पाहत असताना पेन आणि नोटबुक घेऊन बसा. कारण मी या ठिकाणी तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देतोय. तुम्ही ते न्यूमेरिकल स्वतः सॉल्व्ह करून पहा तरच तुम्हाला ते न्यूमेरिकल समजणार आहेत. कारण न्यूमेरिकल सुरुवातीला वाचावं लागणार आहे. क्रेन पुल्स अ कार वेइंग 500 kg to the vertical height of 2 meter. Calculate work done. आपल्याला काय करायचंय वर्क डन वरती वर्क पॉवर एनर्जी वरती आपण हे न्यूमेरिकल पाहतोय. आपल्याला या ठिकाणी पहा अ क्रेन पुल्स अ कार वेइंग 500 kg. कॅल्क्युलेट वर्क डन. आपल्याला वर्क डन काढायचंय. वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. वर्क डन किंवा त्याला पोटेन्शियल एनर्जी आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. बरोबर ना. आता या ठिकाणी जी दिलेलं आहे आपल्याला mg म्हणजे g इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून आपण g ची व्हॅल्यू या ठिकाणी डायरेक्टली पुट करू शकतो, बरोबर. इथे g ची व्हॅल्यू पुट केलेली आहे, बरोबर 10. त्याच्यानंतर आपल्याला मास दिलेला आहे. मास किती दिलेला आहे 500, बरोबर. आणि 500 into 10 केला तर आपल्याला mg ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली. ही mg ची व्हॅल्यू आहे. वेट काढलंय. वेट म्हणजे काय w वेटच म्हणजे मी त्याला w म्हणण्याच्या ऐवजी वेट इज इक्वल टू काय फॉर्म्युला weight is equal to mass into acceleration due to gravity. value put करा 500 into 10 you get 5000 न्यूटन. weight तुम्हाला दिले 5000 न्यूटन आणि त्याला h ने मल्टिप्लाय करा. हाईट किती दिली आहे हाईट किती वर्टिकल हाईट 2 मीटर आहे त्याच्यामुळे डायरेक्ट 5000 into 2 करा. 5000 into 2 you get 10000. ओके 10,000 मिळालं तुम्हाला जूल मध्ये. 10,000 जूल जर रूपांतर कसं करावं तुम्ही 10 किलो जूल. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कदाचित तुम्हाला 10,000 देणार नाही 10 केजी देतील तर त्या ठिकाणी घाबरायचं नाहीये. तर 10 केजी असेल तर तेच म्हणजे तुमचं 10,000 जूल 10,000 जूल. समजलं काय न्यूमेरिकल? एकदम छोटे छोटे न्यूमेरिकल आहेत 2-2 मार्काचे. त्यामुळे आपण थोडंसं स्पीड घेतोय आपण आणि समजायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही सायंटिफिक कॅल्क्युलेटर घेऊन बसले तर अतिशय सुंदरपणे तुम्हाला समजणार आहे. त्याच्यानंतर लोड ऑफ पुढचं न्यूमेरिकल पहा. A load of 100 kg is pulled up by 5 meter. आपल्याला मास दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे. जी ची व्हॅल्यू किती असते सगळ्यांना माहिती आहे. जी ची व्हॅल्यू असते 9.81 किंवा 10 डायरेक्ट घेतली तरी चालेल. तर या ठिकाणी आपण ह्या व्हॅल्यू जर घेतल्या तर m दिलेला आपल्याला किती दिलेला आहे मास 100 हाईट 5 मीटर आणि जी ची व्हॅल्यू 9.81 किंवा 9.8. या सगळ्या व्हॅल्यू जर आपण पोटेन्शियल एनर्जी म्हटलं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय म्हटलं मी तुम्हाला वर्क डन. आणि पोटेन्शियल एनर्जी वरचे न्यूमेरिकल म्हणजे तुमचे वर्क डनचे न्यूमेरिकल असतात. पोटेन्शियल एनर्जी तुमचा वर्क डन, बरोबर वर्क डन. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो mgh. ओके तर mgh च्या व्हॅल्यू तुम्ही टाकल्या की तुम्हाला आन्सर मिळतंय 4900 जूल. हे तुमचं आन्सर आलेलं आहे 4900. करेक्ट. जमेल सगळ्यांना न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला.
त्याच्यानंतर असे छोटे छोटे न्यूमेरिकल आहेत 2-2 मार्कासाठी. अजून पॉवर वरती न्यूमेरिकल विचारले जातात. पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. ठीक आहे. जसं इथं जर मगाचं जर न्यूमेरिकल जर घेतलं, फक्त इथं तुम्हाला टाइम दिलेला पाहिजे. जर टाइम दिला असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पॉवर काढू शकताय. तर समजा आपण हेच न्यूमेरिकल पुन्हा एकदा थोडंसं रिवाइज करून पाहूया. एक मी या ठिकाणी हे न्यूमेरिकल थोडंसं मॉडिफाय करतो. पहा, मला लगेच कळेल. काय दिलं असतं तुम्ही सुद्धा एक क्वेश्चन पेपर सेटर होऊ शकता किंवा एक जर तुम्हाला थेरी चांगली समजली तर तुम्ही या ठिकाणी हे करू शकताय. जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना समजा तुम्हाला टाइम दिला असेल, बरोबर आहे, टाइम दिला असेल तुम्हाला की 5 सेकंद दिला असेल आणि सांगितलं की पॉवर काढा, कॅल्क्युलेट द पॉवर. काढता येईल का तुम्हाला? येईल ना काढता? काही नाही सर, हे आम्ही वर्डन काढले ना, बरोबर आहे, त्याला काय करणार आहोत? वर्डन ते कॅल्क्युलेट केलं तुम्ही, त्याला कशाने डिवाइड करणार आहात बाळांनो? तुम्ही टाइमने डिवाइड करणार आहात. ठीक आहे. वर्डन किती आहे? 4900 डिवाइडेड बाय 5. कॅल्क्युलेशन करा तुम्ही. जमेल सगळ्यांना कॅल्क्युलेशन करायला? बरोबर. 5 5 48 5 9 45, बरोबर आहे. 9 45 4 राहिले. 5 8 40 आणि 0 म्हणजे तुमचं आन्सर येईल त्या ठिकाणी 980 वॅट. एकदम सिंपल सिंपल न्यूमेरिकल आहे. तुम्ही तोंडी कॅल्क्युलेट करू शकता किंवा कदाचित ते कॅल्क्युलेटर वरती टाकलं तुम्हाला. 4 राहिले 45. ओके. 400 980 वॅट हे तुमचं आन्सर आलेलं आहे. हे मी सॉल्व्ह करता अशा पद्धतीने एकदम सिंपल सिंपल न्यूमेरिकल असतात. मी या ठिकाणी मगाशी मी एक तुम्हाला थोडी सांगितलं, या ठिकाणी पॉवर आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. पॉवरचं एक अजून एक न्यूमेरिकल आपण तयार केलं. ह्याच न्यूमेरिकलवर आधारित काय केलं होतं, फक्त या ठिकाणी मी टायमिंग ऍड केला. किती टायमिंग दिलाय तुम्हाला? 5 सेकंद टायमिंग दिलेला आहे, बरोबर. जर 10 सेकंद असतं तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला एकदम सोपं गेलं असतं. गेलं असतं काय सोपं, डिवाइडेड बाय 10 केलं असतं, बरोबर आहे. तोंडी झालं असतं सर, त्याला काय करायचं, फक्त एक 0 गेला, बरोबर. तर 490 उत्तर आलं असतं. 10 असतं तर 490 आलं असतं. राईट. अशा पद्धतीने एक सिंपल सिंपल न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकलची व्हॅल्यू काही चेंज करून देऊ द्या, आपल्याला फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे, बरोबर आहे, आणि व्हॅल्यू पुट केल्या की आपल्याला लगेच आन्सर मिळून जातं. 10वी पर्यंत तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना सायन्स मध्ये किंवा मॅथ मध्ये, बरोबर, कन्फ्युज होत होते की सर तुम्हाला आकडेमोड करावी लागायची. आता आकडेमोड करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे सायंटिफिक कॅल्क्युलेटर एकदम इझिली तुम्हाला यूज करता येते. आपला वेळ वेळ किती आहे? वेळ आहे ना? ओके. तर अजून थोडासा वेळ आहे. आपण एक काही क्वेश्चन्स पाहूया. फिलिंग द ब्लँक्स. मी या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन न घेता फिलिंग द ब्लँक दिलेले आहे, बरोबर, आणि खाली आन्सर पण दिलेले आहेत. तुम्ही काय करा, आन्सर वाचू नका लगेच, फक्त ते जे क्वेश्चन्स आहेत ते आपण वाचूया. कोण रीड करतो पहिल्यांदा? ओके, कर बाळा, रीड कर पटकन. ठीक आहे. वर्क इज मेजर्ड ऍज प्रोडक्ट ऑफ. कोण सांगतं? वर्क इज प्रोडक्ट ऑफ. कशाचा प्रोडक्ट असतो? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स म्हटलं तरी चालेल, बरोबर. वर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, आहे का उत्तर? बरोबर. अरे वा, छान, हुशार आहे तुम्ही, येतंय तुम्हाला. वर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर पुढचं न्यूमेरिकल, पुढचा क्वेश्चन दिलेला आहे. द वर्क डन on a body moving in a circular path is. जर बॉडी सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होत असेल तर वर्क काय असतं? तर त्याचं वर्क असतं 0 मित्रांनो. काय असतं? 0. पहा, जर एखादी बॉडी सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होत असेल तर वर्क किती असतं? जनरल नॉलेज क्वेश्चन आहे हा. त्याची तुम्ही पुढे काही ऍप्टिट्यूड टेस्ट देण्यासाठी गेले, कारण डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला जे काही गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम्स असतात, समजा सिव्हिल इंजिनियर असतील, पीडब्ल्यूडीच्या एक्झाम असतात, मेकॅनिकल इंजिनियर असतील, बरोबर आहे, आरटीओच्या एक्झाम असतात, त्या ठिकाणी असे क्वेश्चन विचारले जातात. तिथं तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. सरांनी सांगितलं होतं कुठेतरी की जर बॉडी जर सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असेल तर त्या ठिकाणी वर्क काय असतं? 0 असतं. जसं मी तुम्हाला मागच्या काही लेक्चर मध्ये सांगितलं होतं की जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, म्हणजे युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल, तर ऍक्सिलरेशन काय असतं? 0 असतं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, जाऊया त्याच्याकडे. 1 जूल वर्क
is done, 1 joule work is done when a force of, फोर्स किती अप्लाय करावा लागेल आपल्याला, 1 जूल एवढं वर्क डन जर आपल्याला करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, फोर्स किती वापरावा लागेल आपल्याला, 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करावा लागेल. किती, 1 न्यूटन. moves an object through a distance of, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं पाहिजे, 1 मीटर एवढं, आणि इन द डायरेक्शन ऑफ, कोणाच्या डायरेक्शनने, तर फोर्सच्या डायरेक्शनने गेलं पाहिजे, तेव्हाच एक वर्क काय होईल, 1 जूल एवढं वर्क डन होईल. Alright, when 1 joule work is done, when 1 newton of force is applied, travel a distance 1 meter, डिस्टन्स किती ट्रॅव्हल झाला पाहिजे, 1 मीटर झालं पाहिजे, आणि जी काही डायरेक्शन असेल ती फोर्सच्या दिशेलाच असली पाहिजे, विरुद्ध दिशेला वर्क डन होऊ शकत नाहीये, कारण डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे एकाच दिशेला असले पाहिजेत. टॉपिक तुम्ही शिकलेला आहात, बरोबर आहे, एकदम थेरी तुम्ही पाठ केली, सगळं काय केलंय, सर मला वर्कची डेफिनेशन येते, सर मला वर्कचं फॉर्म्युला येतोय, सर मला वर्कचं युनिट येतंय, परंतु थेरी समजली नाही. का नाही समजली, कारण मी थेरी मधला हा जो बेसिक कन्सेप्ट होता की 1 जूल वर्क इज डन when 1 joule work is done when 1 newton force is applied and there is a distance travel 1 meter, 1 meter distance travel झाला पाहिजे, आणि पुढची कंडिशन काय सांगितली, का त्याची डायरेक्शन डिस्प्लेसमेंटची आणि फोर्सची ही एकाच दिशेला असली पाहिजे. सपोज दिस इज बॉडी, यू अप्लाइड द फोर्स, when force is applied there is the displacement of the body, both having the same direction, दोन्ही एका डायरेक्शन ने गेले पाहिजे, तेव्हाच 1 जूल एवढं वर्क डन होऊ शकतं. All of you understand? Yes, correct. Then next question, the ability of body to do work is called, the ability of body to do work is called, आपल्याला माहिती आहे, the capacity to do work is called एनर्जी. वा, हुशार विद्यार्थी आहेत तुम्ही सगळे, लगेच सांगतायत. The capacity to do work is called as a energy. Okay, energy. And the ability to do work because of its motion. So the energy possessed by body due to its motion. Motion म्हटलं तर कोणती एनर्जी असते मित्रांनो, कायनेटिक एनर्जी. करेक्ट, कोणती एनर्जी आहे या ठिकाणी, कायनेटिक एनर्जी, आणि आपल्याला या ठिकाणी इज कॉल्ड एज अ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणतात त्याला, लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी. वा, हुशार आहे सगळे, कायनेटिक एनर्जी. आपला आन्सर पण बरोबर आलाय. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, पुढचं जे आपल्याला हे दिलेलं आहे, लिंक द ब्लँक. The sum of potential and kinetic energy of body is called. Potential energy आणि kinetic energy कशाचे प्रकार आहेत, मेकॅनिकल एनर्जीचे, आणि दोन्ही एनर्जी एकत्र जर झाल्या तर आपल्याला कोणती एनर्जी मिळते मित्रांनो, मेकॅनिकल एनर्जी मिळते. करेक्ट. अशा पद्धतीने हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. काय, युनिट नंबर 2 आहे आपलं, टाइप्स ऑफ मोशन. त्याच्यामध्ये पहिला पार्ट पाहिला आपण रेक्टिलिनियर मोशन, सेकंड पार्ट पाहिला आपण अँग्युलर मोशन किंवा त्याला सर्क्युलर मोशन आपण असं म्हटलं, आणि त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आपण पाहत होतो, त्याच्यामध्ये आपण इम्पल्स, मोमेंटम, इम्पल्सिव्ह फोर्स, न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ आणि न्यूटन थर्ड लॉ आपण पाहिला, आणि शेवटचा टॉपिक वर्क, पॉवर, एनर्जी, बरोबर, आणि वर्क एनर्जी प्रिन्सिपल. वर्क एनर्जी प्रिन्सिपल काय होतं, पाठीमागचे लेक्चर पहा पुन्हा एकदा, जर तुम्हाला समजलं नसेल तर रिपीट करा, कारण मित्रांनो फिजिक्स असू द्या, मॅथ असू द्या, केमिस्ट्री असू द्या, किंवा कोणताही थेरीचा सब्जेक्ट असू द्या, एक लेक्चर जर तुम्ही आत्ताचं जे मी तुम्हाला सांगतोय ते जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायचं असेल तर तुम्ही त्याच्या अगोदरचं लेक्चर पाहिलेलं पाहिजे, कारण एका टॉपिकवर दुसरा टॉपिक अवलंबून असतो. बरोबर, असं नाहीये का तुम्ही इंग्लिशचं ग्रामर सारखं टेन्स शिकलात मग, परंतु हे सगळं शिकावंच लागतं, तुम्हाला बेस कळालाच पाहिजे. जसं आपला युनिट अँड मेजरमेंट हा टॉपिक होता, बरोबर आहे, तसं युनिट मेजरमेंट हा टॉपिक बेसिक होता, तसं अप्लाइड सायन्स मधला आपण पहिल्यांदा प्रॉपर्टीज ऑफ मॅटर पाहिल्या, त्यामध्ये इलॅस्टिसिटी पाहिला, त्याच्यानंतर विस्कोसिटी पाहिलं, त्याच्यानंतर एनडीटी कडे गेलो, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग पण पाहिलं. पण आत्ताच्या टॉपिक मध्ये हा अतिशय महत्त्वाचे जे क्वेश्चन्स होते किंवा अतिशय महत्त्वाचा जो थेरीचा क्वेश्चन होता तो तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल.
बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो. आपलं युनिट नंबर 2 मधला हा शेवटचा टॉपिक संपलाय. आपण पुढच्या लेक्चरला जाणार आहोत प्रोजेक्टाईल मोशन कडे. तत्पूर्वी सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, मित्रांनो सगळ्यांनी काळजी घ्या. ओके, थँक्यू, बाय.